आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्हा आता घोटाळ्यांचा जिल्हा बनत चालला आहे। 7/12 ही बनावट, पीक पेराही बनावट, एवढेच नव्हे तर तब्बल 2093 क्विंटल सोयाबीन पिकाची नोंदही बनावट। ही नोंद करून 1,02,39,000 रुपयांना शासनाला चुना लावण्याचा प्रकार भोकरदन तालुक्यात उघडकीस आला आहे। या प्रकरणी जालन्याचे प्रभारी पणन अधिकारी विजय राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारध पोलिसांमध्ये जानेफळ गायकवाड या गावातील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक आणि व्यापारी अशा एकूण 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टेशन पारध तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 21/6/2025 रोजी विजय उत्तमराव राठोड वय 44 वर्ष, व्यवसाय नोकरी, जिल्हा पणन अधिकारी जालना, राहणार जमुनानगर यांनी तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगनमत करून तांत्रिक पद्धतीने 7/12 तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे 2093 क्विंटल जातीच्या सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये 1,02,38,956 रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने 7/12चे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट 7/12 असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावरून पोलीस स्टेशन पारध येथे 158/2025 कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 3/5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत।